अमृतं तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं विगृह्णन्ति साप्ताहिक प्रवचनमालेमध्ये आपण श्रीरामकृष्ण वचनामृत आणि भगवद्गीता यावर चिंतन करीत आहोत. श्रीरामकृष्ण वचनामृताचा अध्याय 24 आहे. याच्यामध्ये आपण गेल्या वेळी बघत होतो की त्याचं दर्शन कशानं होत असतं असा प्रश्न आहे. चौधरी म्हणून कोणी एक भक्त आहेत. देवाचं दर्शन कशाने होत असतं, कशाने म्हणजे कोणत्या साधनांनी या अर्थाने येते. जसं आपल्याला डोळ्यांनी दर्शन होतं, कोणती गोष्ट आपण डोळ्यांनी बघतो, कानांनी ऐकतो, ही साधनं आहेत, याला इंद्रिय म्हणतात. काही अंतरिंद्रिय असतात, काही बाह्येंद्रिय असतात. तर या साधनांनी आपल्याला गोष्टींचा अनुभव होत असतो. कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय, ज्ञानेंद्रियाने ज्ञान होतं, कर्मेंद्रियाने कर्म होतात. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय. मग आता ईश्वराचं दर्शन कसं होतं, त्याचं दर्शन कशानं होत असतं. आपल्याकडे कर्मेंद्रिय आहेत 5, ज्ञानेंद्रिय आहेत 5, त्यांनी कर्म होतात आणि ज्ञान होतं. मग देवाचं ज्ञान यांनी होईल काय असा विचार आपण गेल्यावेळी करत होतो की कसं होत असतं. कारण ज्या गोष्टी आपल्याकडे उपलब्ध आहेत त्याचाच आपण उपयोग करू शकू ना. ज्या गोष्टी आपल्याकडे नाही आहेत त्याचं काय करणार. आपल्याला एखादं सूक्ष्म बघायची गोष्ट ती फक्त मायक्रोस्कोपमधून दिसू शकते. आपल्याकडे मायक्रोस्कोप नाही आहे, सूक्ष्मदर्शक यंत्र आपल्याकडे नाही आहे. मग आपल्याला आधी सूक्ष्म वस्तू आहे ती फक्त त्या यंत्रामधनं दिसू शकते. डोळे आहेत आपल्याकडे, आपण डोळ्यांनीच बघणार. पण डोळ्यांना सहाय्यक म्हणून एक आणखी काहीतरी गोष्टींची आवश्यक असतात. समजा आपल्याला आकाशातले तारे बघायचे आहेत, सगळे दिसू शकतात तुम्हाला. आम्ही बघितलं आहे ते टेलिस्कोपमधनं सगळे शनी पण छान दिसतो, गुरु दिसतात, गुरुचे चंद्र दिसतात, सगळं बघता येतं तुम्हाला. पण तुम्हाला या डोळ्यांनी ते नाही बघता येणार. त्यासाठी तुम्हाला ते यंत्र लागेल, टेलिस्कोप लागेल. दूरचं बघण्यासाठी त्या प्रकारे यंत्र लागेल. माझ्याकडे डोळे आहेत ठीक आहे, पण मला डोळ्यामध्ये दृष्टीदोष आहे. दृष्टी आहे पण दोष आहे. जवळचं दिसत नाही, दूरचं दिसत नाही. मग आपण भिंगाचं साह्य घेतो. हे लेन्स आहेत ना, ते लेन्स काय करतात, तर मला तुमच्या दृष्टीतला दोष दूर करतात काचेद्वारे. मग जसं इतरांना दिसतं तसंच मग तुम्हाला पण दिसेल. जरी तुमच्या दृष्टीमध्ये दोष असला तरी मग तुम्हाला, कारण तुम्ही भिंगाचं साह्य घेतलं आहे, लेन्सचं साह्य घेतलेलं आहे. एक तर तुमच्याकडे ती पाहिजे दृष्टी, तुम्ही तर तुमचं ते दृष्टीदोष, जी त्रुटी आहे ती दूर व्हायला पाहिजे. असं होऊनसुद्धा जरी तुम्हाला मिळत नसेल तर मग त्याला आणखी कशाची तरी आवश्यकता आहे. ते म्हणतात की बघा तुमच्याकडे डोळे आहेत, दृष्टी आहे, किंवा आपण गेल्या वेळी बघितलं होतं की दृष्टीमधला जो हा इथल्या मेंदूमध्ये जो त्याचा केंद्र असतं ते पण ठीक आहे. गोष्ट दिसण्यामध्ये, अनुभव येण्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे, काही समस्या नाही, अडचण नाही आहे. तरीही ती गोष्ट दिसत नाही आहे. याचं कारण काय आहे. याचं कारण हा त्या डोळ्यांचा विषयच नाही आहे. म्हणून गीतेमध्ये आपण बघितलं आहे, पश्यन्ति ज्ञान क्षेत्रज्ञ यो ज्ञानम. क्षेत्र आणि क्षेत्र 13वा अध्याय आहे. क्षेत्र आणि क्षेत्रामधला जे ज्ञान आहे हे अंतरम ज्ञानचक्षुषा म्हटलं आहे.
रेवम इवम अंतरम ज्ञानचक्षुषा. हा जो डिफरन्स आहे, अंतर म्हणजे डिफरन्स, हा भेद जो आहे की नाही, तुम्हाला या डोळ्याने दिसणार नाही. चक्षु म्हणजे दृष्टी, डोळे. त्याला काय पाहिजे? ज्ञानचक्षुषा पाहिजे, दिव्य चक्षु. गीतेमध्ये शब्द आला आहे, 15व्या अध्यायात पण आहे. आणि तो ज्ञाननेत्राने बघतो. उत्क्रामंतम स्थितम वापी भुञ्जानं वा गुणान्वितम विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषा. तो देव आत्मा की नाही, तो तुम्हाला प्रत्यक्ष होतो आहे, दिसतो आहे तुम्हाला. त्याचा अनुभव तुम्ही प्रत्यक्ष घेतात, कारण त्या अनुभव म्हणजे त्याचाच होणार ना. जी गोष्ट आहे त्याचाच अनुभव होणार, जी गोष्ट नाहीच आहे त्याचा अनुभव होणार कसा? कारण त्याचं अस्तित्वच नाही आहे, ती मुळातच नाही आहे. जी गोष्ट मुळातच नाही ती तुम्हाला अनुभव कसा? दिसणं म्हणजे अनुभव होणं, अनुभूती म्हणजे अनुभव होणं, प्रत्यक्ष तुम्हाला त्याचा अनुभव येणं. पण नाहीच आहे, मग त्याचा अनुभव कसा येणार? आणि त्याच्यात काही चेतना नाही आहे, मग त्याचा अनुभव कसा येणार? जसं मृत शरीराचा अनुभव येतो ते आहे, म्हणजे त्याचं अस्तित्व आहे पण चेतनत्व नाही आहे. त्याचा काही वेळाने अनुभव येणं बंद होऊन जाईल. याचं कारण काय? ते अस्तित्व काही काळाने अस्तित्व राहणार नाही. म्हणजे एक जरी त्याचा फॅक्टर असला तरी बाकीचे फॅक्टर्स नाही आहे. म्हणजे ते सुख, चित्सुख, चेतना आणि अनुभूती, आनंदाची अनुभूती, सुखाची अनुभूती, ती नाही होणार. की तीनपैकी एकच फॅक्टर त्याच्यामध्ये, दोन नाही आहेत, उपलब्ध नाही आहेत. आणि हा जो अस्तित्वाचा फॅक्टर तो सुद्धा नाहीसा होऊन जाईल काही वेळाने, तो सुद्धा राहणार नाही आहे. चित्सुख, सच्चित सुख. आता हे जे आहे ज्ञानचक्षुषा उत्क्रामंतम स्थितम वापी भुञ्जानं वा गुणान्वित, इतक्या पद्धतीने तुम्हाला तो अनुभव होतो आहे. आधी उत्क्रामंत म्हटलं आहे, उत्क्रमण म्हणजे बाहेर निघणं, आपल्या जिथे आहे त्यांनी जागा सोडणं, आपली जागा सोडणं, उत्क्रमण. त्याचं उत्क्रमण होतं. हा शास्त्रीय शब्द आहे. आपण निधन म्हणतो, गीतेत निधनही शब्द आलेला आहे, मृत्यू आलेला आहे, सगळे शब्द आलेले आहेत, पर्यायवाची शब्द आहे. पण उत्क्रमण म्हणजे आहे आणि नाही आहे. सुंदर शब्द आहे गीतेमध्ये, की त्याचं उत्क्रमण होतं म्हणजे तो बाहेर पडतो, आपली जागा सोडतो. आणि जागा सोडत नाही, स्थितम, आपण सगळे आहोत आता. म्हणजे उत्क्रमण नाही आहे, स्थितम आहे, आपल्या जागेवर बसलेला आहे. किंवा वा अपि, त्यांनी बाहेर गेला आहे, आपल्या जागेवरच आहे. भुञ्जानं म्हणजे तो सगळे अनुभव घेतो आहे, वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञानेंद्रियानी कर्मेंद्रियानी सगळे अनुभव घेतो आहे. वा गुणान्वितम, त्रिगुण आहेत, सत्व रजतम. कधी तो आळस होतो, की त्याला झोप येते, सुस्ती येते, काही करायची इच्छा होत नाही, की त्याला खूप उत्साह येतो, किती करून किती नाही असं होतं, त्याला स्वतःला दुर्लक्ष होतं, अगदी झोकून देतो. कधी कधी काहीच करत नाही, तरी पण तो मजेत आहे, आनंदात आहे, मन शांत आहे, मन सुखी आहे त्याचं. हे त्रिगुणाचे सगळे आहेत. प्रकाशंच प्रवृत्तींच मोहमेमच पांडव, हे तिन्ही काय त्रिगुणांचे गुण आहे. प्रवृत्ती, मोह आणि प्रकाश म्हणजे सत्व. स्थितम वा गुणान्वितम विमूढानानुपश्यन्ति, जो मूढ नाही आहे पण विमूढ आहे, म्हणजे पक्का मूढ आहे तो, त्याला न अनुपश्यन्ति, त्याला दिसत नाही. अनुपश्यन्ति म्हणजे अनु म्हणजे नंतर, नाही आपला आधी दिसत नाही, नंतर दिसेल आहे की नाही. मी थोडा प्रयत्न केला तर दिसेल, ते पटकन दिसत नाही, पण पटकन नाही तरी कधी ते थोड्या वेळ दिसेल. ते न अनुपश्यन्ति, विचार केल्यानंतरसुद्धा त्याला दिसत नाही. त्याचं कारण काय आहे? विमूढा नानुपश्यन्ति, कारण तुमच्याकडे डोळे नाही आहे. ओके, कारण पश्यन्ति म्हणजे बघणं, क्रियापद आहे ते. न अनुपश्यन्ति आणि पश्यन्ति दोन्ही आहे तिथे. तो बघत नाही आहे कारण तो विमूढ आहे, आणि बघतो का ज्ञानचक्षुष आहे म्हणून. नाही
मग आपल्याला काय पाहिजे? आपलं ते मूढत्व जे आहे, मूढत्व म्हणजे मोहग्रस्तता, त्याला मूढत्व म्हणतो आपण. आपण मोहाने ग्रस्त झालेलो आहोत. जी गोष्ट दिसायला पाहिजे ती दिसत नाही आहे, आणि ज्याचं अस्तित्व नाही आहे त्याचं मात्र दिसतं आहे. जी गोष्ट मुळातच नाही आहे तरी मात्र आपल्याला स्पष्ट दिसते आहे, त्याचा अनुभव घेतो. म्हणजे शक्य आहे का? शक्य नाही आहे, पण मायेने शक्य होतं ते. जी गोष्ट अशक्य आहे ती सुद्धा शक्य होते. मनसा अपि अचिंत रचना रूपस्य म्हणतात, ते ब्रह्मसूत्रामध्ये म्हणतात की यांनी मनाने सुद्धा अचिंत्य आहे ती. मनाने आपण काही चिंतन करू शकतो, कुठेही जाऊ शकतो, किती दूर अंतर क्षणामध्ये आपण पार करू शकतो. पण त्या मनालासुद्धा मनसा अपि अचिंत्य रचना रूपसे काय आहे नेमकं, अँड दिस इज माया, स्वामीजी म्हणतात. अँड दिस इज माया. आपल्याला समजतच नाही नेमकं काय आहे. तर जी गोष्ट अस्तित्वातच नाही आहे ती गोष्ट तुम्हाला अनुभवाला येते, तुम्हाला प्रत्यक्ष अनुभवाला येते. कसं शक्य आहे? हे लॉजिकमध्ये बसत नाही आहे, तर्कामध्ये बसत नाही. त्याला युक्ती म्हणतात. युक्ती म्हणजे लॉजिक. ते बसत नाही आहे, रिझनिंगमध्ये बसत नाही आहे, पण तसं होतं आहे. अनुभव आहे आपला, तो दररोजचा अनुभव आहे. याच्यामध्ये पुष्कळशी उदाहरण दिलं आहे स्वामी विवेकानंद. अँड दिस इज माया, अँड दिस इज माया म्हणतात आहे. आपण आता आपलं साधं उदाहरण घेऊ शकतो आपण, की आपल्याला पटकन समजेल. आकाश आहे बघा, आहे की नाही? आकाशाचा आकार आहे, त्याला गोल आकार आहे, टोपलीसारखा, उलट्या टोपलीसारखा, टोपासारखा. त्याला रंग आहे, निळा रंग आहे. खरं म्हणजे असं नावाचं काहीच नाही आहे ना. तिथे आकाश आहे आणि तिथे रंग आहे. आपल्याला सहज समजू. तुम्ही सगळे शाळेत शिकले असाल किंवा कॉलेजमध्ये शिकले असाल. तो रंग नाही आहे. आकाशाला रंग नसतो आणि आकाशाला आकार नसतो. आकाश नावाची गोष्टच अस्तित्वात नसते. SKY, स्काय, स्काय नावाची गोष्टच अस्तित्वात असते. आपण जे ते अंतराळ आहे, ते पोकळी आहे, अनंत पोकळी आहे ती. अनंत म्हणजे किती अनंत आहे तुम्हाला माहीत नाही. आता समजा या अनंत पोकळीमध्ये अनंत ब्रह्मांड फिरत आहे सतत. ते कुठेही आपटणार नाही, एकमेकावर आपटू शकतात. अनंत काळापर्यंत जरी ते ऑब्जेक्ट्स आहे ते पडत राहिले तरी ते कशावरही आपटणार नाही. त्याला आपण म्हणतो अंतराळ, म्हणतो स्पेस म्हणतो. अनंत काळापर्यंत आहे. त्याचा इकडे ना आर नाही पार. त्याला काही डावं नाही, उजवं नाही, खाली आणि वर काहीच नाही त्याला. पण ते अस्तित्वात आहे, कारण तुम्ही अनुभवता ते, की नाही? तुम्ही त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता. नाही, पण हे स्काय नावाची गोष्ट नाही आहे. हा आकाश नावाची गोष्ट नाही आहे. ते कोलायडल पार्टिकल असतात, त्याच्यामध्ये सगळे रंग शोषून घेतात. निळा रंग शोषला जात नाही असं आपण शिकलो. निळा रंग तो बाहेर फेकतो म्हणून आपल्याला आकाश निळं दिसतं. ते पिवळं दिसू शकलं असतं, हिरवं दिसू शकलं असतं, काळं दिसू शकलं असतं. पण निळंच का दिसतं? कारण तो निळा रंग शोषला जाऊ शकत नाही. त्या पार्टिकल्समधून निळा रंग फेकला जातो. हा आकार गोलच का दिसतो? त्याचंच उत्तर देतो आपण. विज्ञान उत्तर देतं, जडविज्ञान उत्तर देतं. मी पण ते नाही आहे ना. अशी कोणती गोष्ट अस्तित्वातच नाही आहे. जसं आपण म्हणतो की सूर्य आपल्या पृथ्वीभोवती फिरत नाही, पृथ्वी सूर्याभोवती फिरते. पण आपला अनुभव काय आहे? पण कमीत कमी काहीतरी कोणातरी फिरतं आहे. सूर्य सूर्याभोवती फिरतो, कोणीतरी कोणाबरोबर तरी फिरतं, काहीतरी आहे. जर तेही नाही आहे इथे तरी तुम्हाला अनुभव येतो. मग ते म्हणतात दृश्य जगताची गोष्टच नाही आहे, फक्त ईश्वराचं दर्शन होऊ शकतं. आपल्याला नेहमी ईश्वराचं दर्शन होत असतं, सांगण्याचा मुद्दा नाही. पण तुमच्याकडे ज्ञानचक्षुष नाही आहे. ते ज्ञानचक्षु तुम्हाला संपादन करावं, त्याला आपण ईश्वराचं दर्शन म्हणतो. आज आपल्याला या गोष्टी नुसत्या काल्पनिक वाटतात, आहे की नाही? काहीतरी तत्त्वज्ञान म्हणजे आपल्याला काल्पनिक वाटतं असं नाही. तत्त्वज्ञान तुम्हाला सत्य सांगतं. ईश्वरदर्शन म्हणजे सत्यदर्शन. सत्येन पंथा विततो देवयानः. सत्यमेव जयती. नाही, जयते आपण करतो, जयती आहे ते. सत्यमेव जयते, सत्यमेव जयती काही म्हणा की नाही. नानृतम म्हणजे सत्याचाच फक्त अस्तित्व असतं, असत्याचं अस्तित्व नसतं. हे जर आपल्याला कळलं तर आज आपण पक्के काय आहोत? आपल्याकडे काहीच नाही आहे. आपली झोळी रिकामी आहे आज. आणि आपल्याकडे झोळी आहे पण ते ज्ञान नाही आहे. ती नुसती रिकामीच आहे. पण त्याच्यात काही झोळी असल्यामुळे आपल्याला काही ते ज्ञान त्यात टाकता येतं आणि ते राहील पण, झोळीमध्ये राहील पण. जरी आज आपल्याकडे काही नसले, आपण कंगाल असलो, फकीर असलो, तरी पण आपल्याकडे झोळी पाहिजे, ती पिशवी पाहिजे, बॅग पाहिजे की ते ज्ञान असून त्याला टाकता आलं पाहिजे आपल्याला.
नाहीतर काय होईल येईल आणि ठेवायचं कुठे ते चाललं जाईल ते. जसं आकाशातून पाणी पडतं आणि जर तुम्ही त्याला कन्झर्व नाही केलं, अडवलं नाही, त्याचा साठा नाही केला, तर ते काय वाहून समुद्रात चाललं जाईल. त्याचा उपयोग काहीच नाही आपल्याला. त्याला तुम्हाला अडवावं लागेल आणि जिरवावं लागेल जमिनीमध्ये, त्याचा साठा करावा लागेल, मग तुम्हाला ते केव्हाही उपयोगात आणता येईल, आज उद्या नेहमीसाठी. तसंच दर्शन म्हणजे काय, इथे सांगतात दर्शन कशानं होत असतं. हा जो प्रश्न विचारणार आहे त्याला दर्शन कशाने, दर्शन म्हणजे जसं आपलं येत होतं तसंच त्याला वाटतं आणि वाटतं स्वाभाविक आहे की नाही. शेवटी आपण आपली जेवढी बुद्धी आहे, आपल्या जेवढे जे शक्य आहे, तर्कशक्ती आहे, त्याचाच आपण उपयोग करणार. पण तेवढं पुरेसं नाही आहे. त्याला मूढता म्हटलेलं आहे. आपण विचार करू शकतो, आपण कर्म करू शकतो, मोठे मोठे आव्हानं पेलू शकतो आणि ते मानवजात आजपर्यंत करत आली आणि पुढेही करत राहणार आहे. पण ती गोष्ट इथे लागू होत नाही आहे. ती बुद्धी, ती इंद्रिय शक्ती नाही, ती इथे लागू होत नाही. त्यांनी तुम्ही भौतिक जगतामध्ये खूप पुढे जाल. आपण आता AI पर्यंत आलेलो आहोत, आणखी पुढे जाऊ, काय माहीत नाही पुढे काय, पुढच्या वर्षी काय, पुढच्या वर्षी काहीच माहीत नाही. कारण मनुष्य सतत पुढे जात असतो. नाही पण किती तुम्ही पुढे गेले तरी तो याचाच भाग आहे आणि ब्रह्मशक्तीचाच भाग आहे. हे थोडंसं आपण वेगळ्या पद्धतीने म्हटलं. जसं आता इतके शोध लागले, आताही नवीन शोध लागत आहे, पुढे लागत आहे. हे काय आहे, हे काय आहे, हे माणसाने लावलेले आहेत. पण माणूस नावाची गोष्ट आहे काय, नाही. आपण असं म्हटलं की देवानी शोध लावले आहे, देवानीच इंटरनेटचा शोध लावला आहे, देवानीच याचा शोध लावला आहे. त्याने कोणी लावला, तुम्ही लावला, मी लावला नाही की नाही. याच्यात म्हणतं फक्त एकच शक्ती आहे की नाही. एक तर तुम्ही ईश्वर आहे म्हणा की नका म्हणू, एक तर ईश्वर आहे म्हणा की तुम्ही आहे म्हणा. तुम्ही असले तर ईश्वर नाही तिथे नाही, आणि ईश्वर असेल तर तुम्ही नाही आहे. आय एम ए जेलस गॉड असं म्हटलं आहे की नाही. आय एम व्हेरी जेलस गॉड. मी अत्यंत ईर्ष्या आहे. त्याचा अर्थ काय आहे, मी फक्त मला दुसरा कोणी सहन होत नाही, मी दुसऱ्या कोणालाही सहन करू शकत नाही. हे फक्त सिम्बॉलिकली केलं, मेटाफॉरिकली प्लेस केलं आहे, ठेवलं आहे तुमच्यापुढे आहे की नाही. आय एम ए जेलस गॉड म्हणजे मला दुसरं कोणीही नको आहे. आपल्या भाषेमध्ये काय म्हटलं आहे, एकम एव अद्वितीयम. एकटा म्हणजे फक्त एकटाच. फक्त तत्त्वज्ञानाचं जेव्हा चिंतन करतो तेव्हा तरी आपल्याला ते समजलं पाहिजे. म्हणून त्याला म्हणतात विमूढा नानुपश्यन्ति. तुम्ही आपण मनुष्य प्राणी थोड्या वेळासाठी सुद्धा आपली भूमिका सोडायला तयार नसलो की नाही. आम्ही ज्या दृष्टीने आपण काय, हे चक्षु आहेत, चर्मचक्षु आहेत, आपल्याला सगळं दिसतं आहे. याच्यात जोपर्यंत आपण अविश्वास करत नाही, चॅलेंज करत नाही, प्रश्न विचारत नाही, संशय करत नाही, जिज्ञासा करत नाही, तर आपल्या शास्त्रात जिज्ञासा म्हटलं आहे. आता तो ब्रह्मजिज्ञासा, आता तो धर्मजिज्ञासा. आपण आता जिज्ञासा करूया, ब्रह्माची जिज्ञासा करूया. तोपर्यंत जे आहे ते चालूच आहे की सगळं. त्यात कुठे प्रॉब्लेम कुठे आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, सगळीकडे व्यवस्थित चालू आहे सगळं. पण आपला जो चिंतक असतो, मुनी असतो, संयमी असतो, तो काय म्हणे, गीतेचे शब्द आहे मुनी संयमी. तो काय म्हणतो, तो सॅटिस्फाईड नसतो. मला सगळं दिसतं, मी सुखी आहे, मी आहे, मी चेतन आहे, मी सगळं ॲक्टिव्ह आहे वगैरे वगैरे. बट ही इज नॉट हॅपी विथ दॅट सिच्युएशन. तो म्हणतो नाही, हे बरोबर नाही. तो विमूढ नाही आहे, त्याला ज्ञानचक्षु आहे. म्हणजे त्याचे ज्ञानचक्षु जरी पूर्ण जरी उघडले नसले तर त्याला थोडं जाणवत आहे. तो प्रश्न विचारतो आहे. इथे आहे ना, ईश्वराचं दर्शन कशाने होत असतं, ते म्हणजे त्या डोळ्यांनी होत नाही, या डोळ्यांनी होत नाही. स्टेटमेंट, क्लिअर कट स्टेटमेंट आहे. हे डोळे म्हणजे तुमच्यापाशी जे डोळे आहेत ना, त्यांनी काय होणार नाही. त्यांनी जेवायचं ते होतं. त्याच्यात काही डाऊट घेण्याची, त्याच्यात काही शंका घेण्याची काही गरज नाही आहे. जे या शरीराने होऊ शकतं, मनाने होऊ शकतं, या डोळ्यांनी ते सगळं होईल आहे. परंतु ते खरं नाही आहे. इथून सुरुवात होते तत्त्वज्ञानाची. जिथं तुम्ही त्याला नाही, काहीतरी गडबड आहे, आपल्या संबंधामध्ये काहीतरी चूक आहे, हे जेव्हा मनुष्य म्हणतो तेव्हाच तो पुढे चालू शकतो. एक पाऊल पुढे टाकू शकतो, नाही टाकू शकणार नाही.
जो म्हणाले की मला जे आहे माझे डोळे ते पुरेसे आहे, मला काही कशी गरज नाही आहे, मला चष्म्याची पण गरज नाही आहे. आमच्या काळामध्ये मुलांना चष्मा लागतो. मला लागला चष्मा मी जेव्हा 17-18 वर्षांचा होतो. डोकं खूप दुखायचं की नाही, कशाने डोकं माहीत नाही. डॉक्टरांनी गेलो तेव्हा डोकं दुखतं, डोळे तपासले तेव्हा कळलं की काहीतरी दृष्टीदोष आहे, नंबर आहे, दूरदृष्टी, नंतर मग जवळचा चष्मा की नाही. आपण जेव्हा फळ्यावर वाचतो शाळेमध्ये किंवा वर्गामध्ये जाऊन, तेव्हा आपल्याला दिसतं आता मला बरोबर दिसत नाही आहे, त्याच्यामुळे माझं डोकं दुखतं आहे, ताण येतो आहे ऑप्टिक नर्व्हवर, हे त्यावेळी आपल्याला कळत नाही. मग डॉक्टर सांगतात की दृष्टीदोष आहे की नाही, मग तुम्हाला मदत लागेल, लेन्स लागतील. मग तुम्हाला इतर सगळे बघतात, त्याचप्रमाणे तुम्हालाही बघता येईल, जसं काही व्यवस्थित होऊन जाईल सगळं. म्हणजे आपल्याला सहजतेने कळत नाही की आपल्या दृष्टीमध्ये दोष आहे. थोडं दुसरं उदाहरण घेऊया. आता जेवढे वाहन चालक असतात, विशेष करून हेवी वाहन चालक असतात, मोठे मोठे ट्रक चालवतात, कंटेनर्स चालवतात. आता माझ्या तरी कल्पनेप्रमाणे, माहितीप्रमाणे कोणाला चष्मा दिसत नाही त्यांना, बहुतेक लोकांना चष्मा दिसत नाही त्यांना, कुठे चष्मा लावून ते फिरतात म्हणून. पण बघा किती ऋतूंमध्ये सगळे ऋतू आहेत, पाऊस, पाणी, हवा, धूळ, इतक्या विचित्र परिस्थितीमध्ये ते आपलं काम करत असतात. मग त्याच्या दृष्टीने दोष असेल की नाही. आपण इतक्या काळजीपूर्वक आपल्या याच्यामध्ये एन्व्हायरमेंटमध्ये काम करतो, तरी आपल्या डोळ्यामध्ये दोष असतात. डोळ्याचे दोष कोणालाही येऊ शकतात की नाही. या सगळ्या कोणाला डोळे दोष नाही आहे असं कसं आहे. पण चष्मे वापरत नाही आहे, त्यांचे दोष आहे, दृष्टीदोष आहे, परंतु ते चष्मा घ्यायला तयार नाही आहेत, त्याची मदत घ्यायला तयार नाही आहेत. तसंच आपल्यालाही कळलं पाहिजे की आपल्या दृष्टीमध्ये दोष आहे. न अनुपश्यंती विमूढा न अनुपश्यंती, तर बघू शकत नाही आहे, आणि बघण्याची इच्छा नाही, मदत घेण्याची पण तयारी नाही त्यांची. नाही कळत तर मदत घ्या कोणाची, चष्म्याची मदत घ्या. आणि मी कित्येक दिवस चष्मा वापरत नव्हतो, कशाला चष्मा व्हायचा. मग शेवटी म्हणलं काही चष्मा काही आपल्याला सोडत नाही, मग मी चष्म्याला सोडलं नाही. म्हणजे शेवटी आपण भाग पडून चष्मा वापरायला सुरुवात करतो. जेव्हा दिसतं की ते काही जमायचं नाही, डॉक्टर म्हणतात थोडं 24 तास कॉन्स्टंट यूज करायलाच पाहिजे, आपण कॉन्स्टंट यूज करतो काय का नाही. म्हणजे आपल्याला नेहमीच्या साधनांनी जेव्हा आपलं काम साधत नाही, तेव्हा मदत घ्यावी लागते. या डोळ्यांनी ते होत नसतं. इथे लिहिले तो दिव्य चक्षु देतो, दिव्यम ददामी ते चक्षु, गीतेमध्ये 11 अध्याय. तुला आम्ही अर्जुना दिव्य चक्षु देतो, येन माम उपयांती, ते त्या डोळ्याने तुम्हाला बघू शकशील. म्हणजे आपण कशाला श्रवण करतो, कशाला अध्ययन करतो, किंवा इकडे कशाला वळतो, ते देवाने दिव्यचक्षु द्यावी म्हणून. आणि तो म्हणतो मी देतो तुम्हाला. आपण नेहमी बघतो 11 अध्याय तिथूनच सुरू होतो की नाही, की अर्जुन म्हणतो की देवा मला ते बघता येईल काय की नाही. तो म्हणतो देवाने म्हटलं नाही, कृष्णाने हो त्याला बघता येईल की, त्याला मी द्रोहित असं नाही म्हटलं. पश्चिमे पार्थ रूपाणी शतशोध सहस्रशः आहे की नाही. त्यांनी म्हटलं बघ म्हटलं आहे. फार सुंदर वर्णन आहे 11व्या अध्यायातलं, सुरुवातच फार सुंदर आहे ती. विश्वरूप दर्शन आहे, म्हणजे मी विश्वरूपामध्ये आहे, तुला मी मनुष्यरूपात दिसतो आहे की नाही. पण माझं आणखी एक रूप आहे, विश्वरूप आहे की नाही. आणि आणखी एक रूप आहे, ते विश्वरूपही नाही, मानवरूप पण नाही आहे, तिथे रूपच नाही आहे, सगुण साकारत्व नाहीच आहे तिथे काही. पण तिन्ही खरेच आहेत. त्याला म्हणतात दिव्य चक्षु किंवा ज्ञाननेत्र म्हणतात त्याला की नाही. मग आपल्याकडे नाही आहे इतिहास, आपल्याला ते मिळवायला पाहिजे, मिळू शकतात आणि मागितलं तर मिळतात ते. अर्जुनाने जसं मागितलं तसं आपल्यालाही मागता येते. अर्जुन मागू शकतो, मग आपण का नाही मागू शकणार आहे की नाही. आणि देणारा तो पण देवच आहे, आणखी कोण देणार आपल्याला की नाही. आपल्याला देणारा देवच आहे, आणखी कोण देणार आहे. ते वचनामृतात आहे की ती सासू आपल्या सुनेला म्हणते सगळ्यांची सेवा करायला कोण आहे, कोणतरी आहे, पण तुझी सेवा करायला कोणीच नाही आहे की नाही. ती म्हणते माझी सेवा म्हणजे माझे पाय दाबून द्यायला कोणीच नाही आहे, तुझे पाय दाबून द्यायला. ती काय म्हणते सून, ठीक आहे माझे पाय दाबायला कोण नाही आहे तर देव माझे पाय दाबून देईल.
म्हणजे कोण ना कोणतरी आहे तुमची इच्छा, जी मनात खरी खरी इच्छा असेल ते याच्यात आहे. मास्तर महाशय म्हणतात माझी इच्छा आहे की असं एकांत फक्त आपलं देवाचं चिंतन करावं. हो, तुमची इच्छा पण ती पूर्ण होऊन जाईल की नाही. जी इच्छा सदिच्छा ज्याला म्हणतो, सतला धरून जी इच्छा असते ती पूर्ण होते की नाही. असत इच्छा पण पूर्ण होतात. जी सतला धरून नसते ती पण पूर्ण होते. मग सतला धरून जी इच्छा असते ती का पूर्ण होणार नाही. तो दिव्य चक्षु देतो तो म्हणजे देव, तेव्हाच त्याचं दर्शन घडतं. पण आपल्याला समजलं दर्शन म्हणजे काय की नाही. दर्शन म्हणजे तीच एक खरी आनंदमय अवस्था आहे नाही. तेही समजलं पाहिजे आपल्याला. नाही तर इतर लोक काय करतात, आपण आपल्या करतो तसं नाही आहे. ते अतिशय वेगळं आहे, विलक्षण आहे नाही. ते अद्भुत आहे, इतरासारखं नाही आहे की नाही. ते इतर गोष्टीसारखं नाही आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि त्याचं वर्णन तसंच आहे, गीतेमध्ये तसंच आहे, विश्वरूप दर्शन तसंच आहे की ते इतर गोष्टींसारखं नाही आहे. आता हे इतरांना समजत नाही. इतरांना म्हणजे जे याच्या वाटेला जात नाही त्यांना पण इतर म्हणतो आहे. त्यांना समजत नाही, पण हे ज्या वाटेला जातात चुकून मागून का होईना तरी इकडं आले तर त्यांनाही समजायला पाहिजे. म्हणून शास्त्र तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने इकडे आले आहात ना तुम्ही, मग इकडे टिकून राहा. कारण कोणी इकडे येतच नाही. कोणत्याही कारणाने, तुमच्या प्रारब्धाने, तुमच्या पूर्वपुण्याईनी, कोणत्याही ज्याचं आपल्याला समजत नाही अशा कारणांनी जरी इकडे वळलो असले त्याला आता धरून ठेवा. आणि ते धरून ठेवणं फार कठीण आहे. ते म्हणतात मग आपल्या प्रत्यय असेल की तीच एकमेव आनंदमय अवस्था आहे. स्वामींचं ज्ञान वगैरे बाकीच्या सर्व अवस्था म्हणजे केवळ मृत्यू होत, इतका फरक आहे बघा. मृत्यू काही आनंदमय अवस्था नाही आहे की नाही. मृत्यू झाल्यानंतर लोक दुःखी होतात, अवसाद येतो, शोक होतो. मनामध्ये शोक भरला जातो अर्जुनाचा नाही. विषाद म्हटलं आहे गीतेमध्ये की नाही. अर्जुन विषाद योग म्हटलं आहे त्याला. म्हणजे अर्जुनाच्या मनामध्ये विषाद आहे, शोक भला आहे. शोक संविघ्न मानसः, तो शोकसागरामध्ये डुबलेला आहे असं वर्णन आहे शंकराचार्य केलं आहे. गीता म्हणते शोक संविघ्न मानसः. त्याचं मानस म्हणजे मन हे शोकामध्ये पूर्णपणे डुबून गेलेलं आहे. कारण मृत्यू, इतके लोक आहेत समोर, हे राहणार नाही. आता दिसतात आहे, माझे जवळचे लोक आहेत, ते राहणार नाही. केवढा शोक आहे बघा. आमच्या लातूरला जेव्हा भूकंप झाला त्यावेळी सगळे लोक यायचे. संध्याकाळी मी टेनिस शीट होतं, ते काहीच घर नव्हतं कारण सतत भूकंपाचे धक्के बसायचे. मग संध्याकाळी मी अशा चेअर होते, त्या काळात फोल्डिंग चेअर असायच्या टिनाच्या, लोखंडाच्या. मग गावातले लोक यायचे, म्हातारे कोतारे सगळेच यायचे तरुण म्हणून. सगळे रिलीफचं सामान सगळं भरलेलं असायचं, तेच सगळे बसायचे बिचारे, ऐकायचे. कारण काय, सगळ्यांच्या मनामध्ये शोक होता. कोणाच्या घरचं एक जण गेला आहे, कोणाच्या दोन गेला आहे, कोणाच्या घरचं कुटुंब गेलं आहे, तो एकटाच राहिलेला आहे की नाही. मग तिथे दारू प्यायला खूप सुरुवात झाली. मग गावात लोक आले, म्हणे तरुण मुलं आले सगळे, म्हणे आमच्या गावात दारूचं खूप पिणं झालं, काहीतरी करा तुम्ही. दारूचे दुकान उघडले गेले. त्याला म्हटलं काय तुम्ही दारू प्यायला का सुरुवात केली, का घेता. मग आम्हाला किती दुःख आहे. एक जण जरी गेलं घरातलं किती दुःख होतं. माणसाला दुःखातून बाहेर पडायला किती दिवस लागतात की नाही. खूप वेळ लागतो. अगदी जवळचं माणूस आहे तर बाहेर पडायला खूप वेळ लागतो. कधी महिने लागतात. आणि नंतरसुद्धा कधी झालं तरी पुन्हा तो उमाळा येतो. इतकं कठीण असतं शोकातून बाहेर पडणं. आमच्या घरातले ते एक नाही, दोन नाही, घरच्या घर गेलं आहे. लहानही राहिलं आणि मोठ्याला कोणीच राहिलं नाही. आम्हाला किती दुःख आहे. आमचा शोक आपल्या मनामध्ये सामावत नाही आहे. मग काय उपाय आहे, दारू प्या, विसरायचा प्रयत्न करा. पण तोच एक उपाय आहे काय. त्यामुळे तुमचा तो एकच उपाय आहे काय, दारू पिणं विसरून जाणं. दुसरा उपाय तुमचे वाडवडील काय करत होते नाही, ते काय दारू पिऊन शोक विसरत होते. ते काय करायचे, भजन करायचे. संध्याकाळी थकून बाहून आल्यानंतर वडाच्या झाडाखाली बसायचे, तिथं भजन करायचे, मंदिरात जायचे, कीर्तन करायचे. तो एक आनंद आहे घेण्याचा. पण तो थोडा कठीण वाटतो, आपल्या स्वभावाच्या विरुद्ध वाटतो. दारू पिऊन विसरणं फार सोपी आहे, कारण ते सहज होतं, त्याला काही जास्त लागत नाही. इथे तीच एक आनंदमय अवस्था आहे.
बाकीच्या सर्व अवस्था म्हणजे केवळ मृत्यू होत. इतका अंतर आहे बघा. जीवन आणि मृत्यू हे कोणासाठी आहे? हे जे इकडे चुकून माकून वळले त्यांच्यासाठी आहे. कारण ते तिकडे जाऊ शकतात पुन्हा. असं होतं. सगळे जुने संस्कार तसेच आहे. स्वामींनी म्हटलं आहे, त्या जुना जखम्या तशाच आहे, त्या खपली बसली आहे त्याच्यावर. ते खपली निघाली पुन्हा रक्त भळभळ व्हायला लागेल. तसंच आपलं आहे. विपश्चिता म्हटलं आहे. यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चिता हा. म्हणजे विपश्चिता म्हणजे तो अविपश्चित नाही आहे, तो विपश्चित आहे, ज्ञानी आहे, शहाणा आहे, जबाबदार आहे, त्याला कळतं बरोबर काय चूक आहे. आणि तो प्रयत्न पण करतो. यततो ही अपि कौन्तेय, अर्जुना तो प्रयत्न करतो आहे, शहाणा आहे. पुरुषस्य विपश्चिता इंद्रिय आणि प्रमाथेनी हरंती प्रसवम मना. त्या प्रकाशयुक्त मनाला, ते मन इतकं प्रकाश आहे म्हणजे सात्विक मन आहे ते, पण त्यालासुद्धा काय करतं, त्याला वाटेल लावतं. ठीक नाही. जशी नौका, ते उदाहरण गीतेमध्ये आहे. वादळ आलं आहे, ते नौका त्या पाण्याच्या प्रवाहावर स्थिर राहू शकत नाही. त्याला ते वादळ, हवा जिकडे ना तिकडे जावं लागतं. तसं शहाण्या माणसाला पण जबाबदार आहे, त्याला कळतं बरोबर काय चूक आहे, त्यालासुद्धा याला तोंड द्यावं लागतं. त्याला माहीत आहे की बाकी म्हणजे केवळ मृत्यू होत. म्हणजे आजचे आपले अवघे जीवन म्हणजे केवळ एक शिकण्याची शाळा म्हणता येईल. अनंत जीवनाचा लाभ करून घेण्यासाठी आपल्याला ह्या आजच्या टीसभराच्या, खूप सुंदर शब्द, टीसभर म्हणजे अगदी टिकलीभर जीवनाच्या पलीकडे जावं लागेल. तेच खरे खरे जीवन होय. त्याचा लाभ करून घेण्यासाठी, आत्मसाक्षात्कार करून घेण्यासाठी आपण सर्वजण कमर कसून प्रयत्न करूया. हे खूप छान विचार म्हणून वाचले स्वामींचे. ठीक नाही. इथे आहे की तुम्हाला तो दिव्य चक्षु देतो, तो दिव्य चक्षु तुम्हाला देतो. मी तुला दिव्य चक्षु देतो, ते म्हणजे तुला, तव ते. अर्जुनाने म्हटलं की मला बघता येईल काय? याचा अर्थ असा आहे की कृष्णाने जर म्हटलं असतं नाही तुला बघता येणार नाही, ते तुझ्याकडे दिव्यचक्षु कुठे आहे? तू काय केलं आहे? कोणती तपस्या केली आहे? कोणती साधना केली आहे? तू ना उपासक आहे, तू मुमुक्षु आहे, तू काहीच नाही आहे की नाही. आणि एवढी मोठी गोष्ट तू काहीच नसतं, तुला कसं देता येईल असं म्हणता आलं असतं कृष्णाला. आणि अर्जुनाने काही म्हटलं नसतं. बरोबर आहे, त्याला माहिती आहे बरोबरच आहे. माझा मित्र जे म्हणतो आहे ते बरोबरच आहे. माझ्याकडे काहीच नाही आहे. माझ्याकडे ना तपस्या आहे, ना साधना आहे, ना उपासना आहे, काही नाही. मी पक्का कोरा आहे. माझी झोळी काय आहे? रिकामी आहे. मग मला एवढी मोठी गोष्ट माझ्या झोळीमध्ये कशी काय पडणार की नाही. श्रीरामकृष्ण म्हणतात, कोणी 2-4 रुपये 10 रुपये मला देऊ शकू आपण, त्यांनी गाडीचं भाडं मागितलं तर तो कसं देणार की नाही. मी मोठी रक्कम कशी देणार कोणी दानामध्ये. तसंच अर्जुनाने काय म्हटलं, फक्त त्यांनी कल्पना केली की नाही. आणि त्याला जर नाही म्हटलं असतं तर त्याला काही वाईट वाटलं नसतं की माझा मित्र आहे, देऊ शकतो, मला देत नाही असे त्याला वाटलं नसतं. त्याला माहिती आहे मी त्याला अपात्र आहे. परंतु ती मैत्री म्हणजे ती भक्ती बघा कशी आहे मैत्री. त्याला सख्य भक्ती म्हणतात. की फक्त जणू काही मागणं, तो अर्जुन मागेल याचीच वाट पाहत होता. आणि ते सुरुवात छान आहे. पश्चिमे पार्थ रूपाने शतशोथ सहस्रशः. भगवंताच्या वाणीची सुरुवात आहे. पश्य म्हणजे बघ बघ. त्याला काही कुठेही काही संदर्भ नाही आहे बघा. तू मागितलं आणि मी तुला देतो असं पण म्हणत नाही, सरळ बघ म्हणतो आहे. थोड्याने दिसलं आहे की तुला काही दिसत नाही, ते मी तुला दिलं आहे पण तुला काही घेता येत नाही आहे. कारण काय? न अनेन स्वचक्षुषा, या तुझ्या डोळ्यांनी ते बघता येणार नाही. मी तुला दाखवतो आहे पण तुला बघता कुठे येत आहे. पण छान आहे ते की नाही. कारण आपण म्हणतो ना की आम्ही इतके दिवस आपण अमुक करतो तमुक करतो आहे, काहीच होत नाही आहे की नाही. आता काहीच होत नाही म्हणजे काहीच होत नाही असं कसं म्हणता येईल. मग करतो कशाला, मग आता कशाला. ते महापुरुष महाराज स्वामी शिवानंद महाराज अध्यक्ष होते रामकृष्ण मठन मिशनचे. साधू त्याच्याकडे जायचे नाही, ते अध्यक्षच आहेत, महापुरुष आहेत ते की नाही. माणसावर निराश आहे ते, आपण इतके वर्ष आहोत आणि काहीच झालं नाही, आपण अशा कोडेच्या कोडेच आहे असं वाटतं. तर ते म्हणाले की एक साधू म्हणाले, कोणीच नव्हतं, एकटेच होते. मग इतक्या वर्षांनी काहीच झालं नाही. आणि म्हणाले ठीक आहे जा परत घरी जा की नाही. असं कसं
कसं करेल ते जरा एकदम हे झालं. म्हणजे तू काही झालं नाही काय म्हणतो, झालं की एवढं मोठं, तुला घरी जाण्याची इच्छाच होत नाही आहे, हेच तुला आपलं घर वाटतं, हे सगळं काय वाटतं, हेच जग आपलं जग आहे असं वाटतं. हे काही झाल्याशिवाय वाटतं काय आहे की नाही. आपल्याला बघता येत नाही आहे की नाही. आणि आपल्याला आपल्यात काय झालं तेच बघता येत नाही आहे की नाही. म्हणजे याचा अर्थ की आपण सगळं काही भरून पावलो असं नाही आहे, पण याचा अर्थ आपल्याला काहीच झालं नाही. हा जे निराशावाद आहे, नकारात्मक दृष्टी आहे, ती पण नको. एक जे आमचं ते बेलुमंडात असताना वर्षभर काही ना काही उत्सव चालूच असतात. त्यावेळी आम्हाला एक पिरियड ऑफ मिळतो आणि TCमध्ये असताना ट्रेनिंग सेंटरमध्ये, आणि ते सगळ्यांना जाऊन प्रणाम करून यायचं. जेवढे काही आपले सिनियर्स लोक आहेत, आचार्य सिनियर्स असतात, त्यांना जाऊन प्रणाम. मी एक आमच्या आचार्याची खोली होती, बाजूलाच होती, तर त्यांच्या खोलीत कोणीच नव्हतं, त्यावेळी मी एकटाच होतो. त्यांच्या टेबलवर हे होते 3 माकडं होती. वाईट बघू नका, वाईट ऐकू नका, वाईट बोलू नका, तुम्हाला सगळे माहिती आहे ते माकडं, 3 माकडं. मी गमतीने म्हटलं महाराजांना, आता ते नाही आहेत बरेच वर्षाला जाऊन, त्यांचं नाव शिक्षानंद महाराज होते. ते म्हटलं महाराज हे जे 3 माकडं आहेत ना प्रत्येकाच्या खोलीत द्यायला पाहिजे तुम्ही, 3 माकडं आहे की नाही. माझ्या बोलण्याचा अर्थ त्यांना समजला मी का म्हणतो ते एकदम कमी झाले. डोंट डिव्हॅल्यू युअर सेल्फ, तुमची किंमत कमी करू नका आहे की नाही. आपण जेव्हा म्हणतो की म्हणजे आम्ही असे आहोत की आम्हाला म्हणजे कसं की आपण आपली किंमत कमी करू नये. देवाच्या भक्तांनी आपली किंमत करू नये, आपली किंमत त्याला ओळखता आली पाहिजे. याचा तो अहंकाराचा शब्द नाही, हा प्रश्न नाही आहे इथे, अहंकाराचा प्रश्न नाही आहे. परंतु देवाचे भक्त आहोत आपण, देवाचे जवळचे आहोत, आणि आपण देवाची शक्ती आपल्याबद्दल काम करते आहे, देवाची कृपा आपल्यावर आहे, याची जाणीव स्पष्ट जरी नसली तरी बरेचसे त्याचे इंडिकेशन्स असतात. ते जर आपण ओळखू शकलो नाही तर मग आपल्याला निराशा येईल. आणि काय अर्थ आहे आपण करतो काही त्याला अर्थ नाही आहे. नाही, आपल्याला उत्साह कधीच कमी झाला नाही पाहिजे की नाही. धृत्युत्साह समन्विता की नाही. आपलं धैर्य, आपली चिकाटी आणि उत्साह, धृत्युत्साह दोन्ही पाहिजे एकत्र. गीता म्हणते धृत्युत्साह समन्विता, दोन्ही एकत्रच पाहिजे. आपली चिकाटी, टेनेसिटी आणि उत्साह कोणत्याही कारणाने कमी नाही व्हायला पाहिजे. आणि ते कारणं भरपूर असतात, कारण ते सगळे संस्कार असतात आपल्या या जन्माचे, या व्यवहाराचे, या जीवनाचे संस्कार बरेच असतात, सगळे निगेटिव्ह असतात. आपण पॉझिटिव्ह संस्कार फार कमी ग्रहण करतो, निगेटिव्ह संस्कार खूप ग्रहण करतो. असं होऊ नये, पण होतं तसं आहे की नाही. मग आपण निराशा आपल्या मनामध्ये येते. तसंच निराशाला कुठे वावच नाही आहे. या धर्ममार्गावर, अध्यात्मपथावर निराशाला कुठेही वाव नाही. तुम्हाला काही मिळालं नाही मिळालं तर कुठेच वाव नाही आहे नाही, कोणतेच नाही. तुम्ही देवावर रागवू शकता, रुसू शकता, काही करू शकता देवाच्या बाबतीत. लहान मुलं आई वडिलांशी कशीही वागतात, त्यांना ती मुभा असते की नाही, तेवढं चालतं त्यांना, आणि त्यांनाही मान्य असतं, आईवडिलांना पण मान्य असतं. कारण जशी पती पत्नीमध्ये काही मान्य असतं, त्यांच्यात किती रागवणं, रुसपूस सगळं चालू असतं, भांड्या पडण्यावर सगळं चालू असतं आहे की नाही. मी जर म्हणतो की पत्नी पतीच्या खिशामध्ये हात घालू शकते, काय पैसे आहेत की तर पती नाही म्हणजे माझ्या खिशात हात कशाला घातला. पूर्वीच्या, आता माहीत नाही मला, पण पूर्वीच्या काळी त्याला होता ते अधिकार, पत्नीला तो अधिकार होता, पती काही बघू शकतं नाही. जसं आपण म्हणतो की लहान मुलगा आहे, त्याला काहीतरी पाहिजे आहेत, पैसे पाहिजे आहेत, काहीतरी घ्यायचं आहे त्याला, किंवा कुठेतरी जायचं आहे, काहीतरी फेवर पाहिजे त्याला वडिलांना म्हणायचं भीती वाटते आहे की नाही. पण तो काय करतो, आईला सांगतो, आईकडनं ते साध्य करून घेतो, मग ते बरोबर त्याला जमतं. याचं कारण काय, मुलगा आई वडिलांच्या खिशात हात घालू शकत नाही. त्याला समजा 500 रुपये पाहिजे आहे, तर वडिलांच्या खिशात 500 रुपये आहे, पण मुलगा पैशाच्या खिशात हात घालू शकत नाही आहे की नाही. कारण ते खाल्लं तर तू कुठे गेले पैसे, तू घेतले का, चोरी झाली, ती चोरी झाली, ती चूक गोष्ट आहे. पण पत्नी मात्र घालू शकते, काढू शकते, काय असेल ते सगळं बघू शकते ती. कारण काय, तो अधिकार आहे, ते जवळीक आहे, तो विश्वास आहे की नाही. तसंच देवाच्या पक्षी तुम्ही किती त्याच्याजवळ असाल, म्हणजे पश्चिमे पार्थ रूपाने शतशोध, अरे तू बघ, नंतर त्याला कळतं काय बघत नाही, बघू शकत नाही, कडेच्याकडे ज्ञानचक्षू नाही आहे. आणि जे ज्ञानचक्षू असेल तर तेव्हाच त्याचं दर्शन घडतं. इथे आलंच आहे ते, अर्जुनाला विश्वरूप दर्शनाच्या वेळी श्रीकृष्णांनी दिव्य चक्षु दिले होते. म्हणून
दिव्य चक्षु तुमच्याकडे नाही आहे, पण नाही आहे असं नाही आहे, तुमच्याकडे काहीच नाही असं नाही आहे. फक्त ते किती आहे याची आपल्याला कल्पना नाही आहे. आज आपल्याला समजत नाही आहे. मग समजत नाही आहे तर थोडंसं शास्त्राचा आपल्याला आधार घ्यावा लागतो, महापुरुषांच्या अनुभवाचा आपल्याला आधार घ्यावा लागतो, त्यांच्या चिंतनाचा आधार घ्यावा लागतो. त्यांनी आपल्याला, नाहीतर काय होते, निराशा येते. आपण खूप काही केलं आणि काहीच मिळालं नाही आपल्याला, मग करायचं कशाला हा विचार येतो की नाही. मग आपल्याला ते बघता आलं पाहिजे आपल्याला किती फेवर आहे, किती ब्लेसिंग्स आहे आपल्या जीवनामध्ये की नाही. आपण किती सुरक्षित आहोत, किती देवाने आपल्याला दिलं आहे की नाही. देवाने आपल्याला भरभरून दिलेलं आहे की नाही, हे आपल्याला बघता आलं पाहिजे, पडताळून बघता आलं पाहिजे की नाही. जसं आपण म्हणतो ना, ते आहे ना, नेहमी म्हणतो ते अनंत असते देवाचे अनंत हात आहे की नाही. गीतेमध्ये वर्णन आहे विश्वरूपामध्ये की तो सहस्र डोळ्यांचे आहे, सहस्र बाहू आहे, सहस्र उदर आहे, सहस्र पाय आहे, हजारो त्याचे सगळे, तो विश्वरूप आहे की नाही. आता तो त्याला हजारो अनंत असते आहे, त्याला अनंत असतं आहे. अनंत असताना तो द्यायला तयार आहे, एका हाताने नाही, अनंत असताना द्यायला तयार आहे. घेणाऱ्याकडे काय, आपल्याकडे दोनच हात आहे की नाही. म्हणजे देणारा इतके हस्ताने देऊ शकतो, मग दोन हाताला आपल्याला किती मिळेल, आपल्याला भरपूर मिळेल. आपल्याला जेवढं पाहिजे, जेवढी गरज आहे त्याच्यावर कितीतरी पटीने मिळेल तुम्हाला, आणि मिळतं आहे. फक्त ते आपल्याला कळता आलं पाहिजे की नाही. म्हणजे हा जो फरक आहे की आपण विमूढ नाही आहे. विमूढ म्हणजे अगदी पूर्णपणे मूढ, मोहग्रस्तता, ही पराकोटीची मोहग्रस्तता असते, त्याला विमूढ म्हणतात की नाही. पश्यंती ज्ञानचक्षुषा, ज्यांच्याकडे ज्ञाननेत्र आहे ते पूर्णपणे बघू शकतात, जसं आहे तसं बघू शकतात. आपण पूर्ण मूढही नाही आहे, विमूढही नाही आहे, आणि पूर्णपणे आपले डोळे उघडे नाही आहे, पण कुठेतरी मध्ये आहोत आपण नाही. म्हणजे आपण तिथपर्यंत पोचतो. विमूढ अवस्थेमधून आपल्याकडे ज्ञानचक्षु येतपर्यंत तितकी अवस्था आपल्याकडे आहे. आज नाही आहे, पण कधीतरी येईल. हा विश्वास आपण गेल्या प्रवचनात बघितलं. हा विश्वास हाच आपलं शास्त्र. तुम्ही विवेकानंदाचे अध्ययन करा किंवा वचनामृत बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला सतत हा विश्वास तुमच्यात, कारण ते सगळ्यात महत्त्वाचं आहे, हा विश्वास. नाही तर आपण वाटचाल कशी करणार. सगळ्या गोष्टी विश्वासावरच असतात, तर श्रद्धाच होतं. श्रद्धावान लभते ज्ञानम. जो श्रद्धा संपन्न असतो त्यालाच फक्त ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, त्यालाच फक्त आत्मज्ञानाचे प्राप्ती, देवाचं दर्शन होतं. श्रद्धा संपन्नता, श्रद्धेने तो संपन्न आहे. मनुष्य धनाने संपन्न आहे की नाही. तो स्वास्थ्य संपन्न आहे, त्याचं स्वास्थ्य कंप्लीट आहे, फुल्ली फिट की नाही. तो धनाने संपन्न आहे, चारित्र्य संपन्न आहे. ही संपन्नता म्हणजे प्राचुर्य भरपूर आहे की नाही. ही श्रद्धा संपन्नता, आज आपल्याकडे ती संपन्नता नसेल की नाही, पण ती येऊ शकते, येते आणि आलेली आहे. आणि जेवढी आपल्याला आवश्यक ती कंप्लीट आपल्याला येणार. हा विश्वास असल्याशिवाय ह्या कठीण मार्गावर कसं चालणार तुम्ही. नाही, शुरस्य धारा निशिता दुरत्या म्हटलं आहे की नाही. दुर्गम पथस्तत कवयो वदंत. कवयो म्हणजे क्रांतदर्शी, म्हणजे ऋषी जे आहेत, ज्ञानी जे आहे, अवतार पुरुष ते काय म्हणतात, कवयो वदंती. वदंती हे क्रियापद आहे, म्हणजे ते म्हणतात, सांगतात तुम्हाला. काय सांगतात, हे कठीण आहे. कठीण काय नाही, अति सोपी आहे. याच्याशिवाय आणखी सोपी काय असणार. सत्याच्या मार्गावर चालण्यासारखं आणखी सोपी काय असणार. पण आपल्यासाठी सोपी आहे, सोपी नाही आहे, कारण ते संस्कार आपल्याला ते जाऊ देत नाही आहे की नाही. मग त्याची जाणीव करून देतात. दुर्गम पथ दुर्गम आहे. हा मार्ग दुर्ग म्हणजे कठीण आहे. वाटचाल करण्यास कठीण आहे, त्याला दुर्गम म्हणतात. दुर्गम पथ तत् दुर्गम पथ, तो कठीण मार्ग आहे की नाही. परंतु उत्तिष्ठत, उठा, जागृत, जागे व्हा आणि चालत राहा, थांबू नका. वरान निबोधत, ज्यांना माहिती आहे त्यांच्याकडून जाणीव करून घ्या. म्हणून आपण गीतेचं अध्ययन करतो, वचनामृताचं अध्ययन करतो. याचं कारण काय, आपला आधार सपोर्ट आहे की नाही. मामाश्रित्येतंती हे गीता म्हणते. हे तुम्ही प्रयत्न करा, माझा आधार घेऊन करा. माम आश्रित्य, आम्ही प्रयत्न करत नाही, ते देव तुमच्याकडनं प्रयत्न करतो. देव तुम्हाला मदत करतो आहे. देव तुम्हाला काय क्षणाक्षणाला तुम्हाला काय सहाय्य करतो आहे. तो सगळंच काही आहे
श्रुतम सर्वभूतानां, सगळ्या जगाचा तो सुहृद आहे. सुहृद म्हणजे खूप जवळचा, त्याला सुहृद म्हणतात. दोघांचं हृदय, जसं आई आणि मुलाचं सख्यत्व असतं, एकत्व असतं, त्याला सुहृद म्हणतात. म्हणजे कसं, देणारा मला काय मिळायची अपेक्षा आहे, त्याला सुहृद म्हणतात. सुहृद म्हणजे देणारा देतो, पण आपण कोणती गोष्ट व्यवहारात देताना काय मिळेल त्याची अपेक्षा करतो, इथे अपेक्षा नसते, त्याला सुहृद म्हणतात. उपकाराची परतफेडीची अपेक्षा न करणार त्याला सुहृद म्हणतात. देव तुम्हाला सगळं देतो, अनंत असताना देतो, पण तो तुमच्याकडून काय मिळेल याची अपेक्षा करत नाही. तो सुहृदम सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांती मृच्छति, हे जर तुम्हाला कळलं, सर्व लोक महेश्वर हा, सगळ्या जगाचा तो स्वामी आहे. आणि आपण ज्याच्या मागे लागलो आहोत, ज्याचा पिच्छा पुरवतो आहे, तो काय असा तसा नाही आहे. आणि ही ईश्वर जो भाव आहे, की ईश्वर तत्त्व जे आहे किंवा ब्रह्मतत्व आहे, हे असं तसं नाही आहे. हे कितीतरी पटींनी आपण ज्या जगाचा अनुभव घेतो त्याच्या कितीतरी पटीने महान आहे, श्रेष्ठ आहे. हे आपल्याला शास्त्र आपल्याला मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करतं. नाही तर आपले संस्कार असे आहे विचित्र, की नाही, ते पुन्हा पुन्हा वरती येतात. म्हणून ते वरती येऊ नये, जे हात दबलेले संस्कार आहेत ते दबू येऊ नये. आणि सत्याचे संस्कार, ईश्वर भक्तीचे संस्कार, ते नेहमीच त्याच्यावर राहावं. त्यासाठी आपल्याला श्रवण करावं लागतं. ते म्हणतात की तुम्हीची फिलॉसॉफी म्हणजे शुद्ध लाकडं फोडणं. तुम्ही जर नुसतंच, आणि त्याच्यानंतर म्हणतात नुसती विचारांची कचाकची, अशानं कधीच त्याचा लाभ व्हायचा नाही, की नाही. जर रागाभक्तीचा उदय होईल, अनुरागमय भक्ती उपजेल, तर मग भगवान स्थिर राहू शकणार नाही. भाषा फार सुंदर आहे ही भाषा, तुमच्या आमच्यासारखी. भगवान स्थिर राहू शकत नाही, की नाही. म्हणजे भगवानालाही आपली जागा सोडावी लागते, की नाही. तुमच्या आमच्यासारखंच आहे. जसं आपण महाभारतात बघतो, महाभारतात ते द्रौपदीच्या तोंडी 4 की 5 लोक आहेत, ते फार छान आहे, की नाही. ते कृष्णाला ती अगदी व्याकुळ होऊन प्रार्थना करते, की नाही. कारण सगळेजण बसले आहेत तिथे, कोणीच मदत करायला दिलं. इथे आहे सगळे मोठे मोठे लोक आहेत. एका जणाने मदत केली असते तरी पुरेसं होतं ते. त्याच्या बाजूला एक जण जर उभं राहिला असता सगळ्यांपैकी तरी पुरेसं होतं ते. पण तिला मदत करायला उभं राहायला एकही नाही आहे तिथे, आहे की नाही. पण जिथे उपस्थित नाही आहे तिला तर कोणीच मदत करत नाही इथे. हे सगळे डोळ्यासमोर आहेत, माझेच जवळचे आहेत. कोणी तिच्या मदतीला येत नाही. मग तिला वाटतं कोण न तिथं नाही आहे. मग तिला वाटतं आपली इथं मदतीला कोणीच नाही आहे. त्याला ती आवाहन करते. द्वारकावासीन म्हटलं आहे तिथे. हे गोविंद, हे द्वारकावासीन म्हटलं आहे. हे गोविंदा, हे द्वारकेत राहणार आहे असं म्हणतात. ते तो द्वारकेत आहे, कृष्ण द्वारकेत आहे, त्याचं स्थान तिथे आहे. पण हिचं आक्रांत किंवा हिचं त्याचं म्हणजे बोलावणं ते तिथे गेलं त्याला ऐकायला, की नाही. म्हणून श्री रामकृष्ण जातात, देवाचे कान फार तिखट असतात. त्याला मुंगीच्या पावलाचा ते चाळ असतात किंवा ते घुंगरू असतात, ते सुद्धा ऐकू येतात, इतके सूक्ष्म असतात. ती मांजरचं पिलू म्याव म्याव केलं की आई कुठे का असे ना ती तडक येऊन हजर होते, असं वर्णन आहे वचनामृतामध्ये, आहे की नाही. ती कुठे असले तरी तिचं डोळते कान तिच्याकडे असतात, तिला बरोबर ऐकू येतं. ती तडक येऊन हजर होते, काय अडचण आहे म्हणून पोराला बघायला. कृष्ण द्वारकावासीन गोविंद आहे तिथे आहे द्वारकेमध्ये, पण तिथे स्थिर राहू शकला नाही, आहे की नाही. हे सगळे स्थिरच बसले बघा. डोळ्यासमोर एवढं भयंकर घडतं आहे, इथं कोणी हल्लं नाही, आपली जागा सोडली नाही. सगळी 5-50 लोक आहे, सगळे जबाबदार महान लोक आहेत, सगळे महान विभूती आहे, पण कोणी आपली जागा सोड, सगळे स्थिर मस्त बसले आहेत आरामाने. सगळे जण अस्थिर झाले आतून, पण जागा कोणी सोडली नाही आहे. पण श्रीकृष्णाने आपली जागा सोडली. तो द्वारकेत इतका दूर आहे, पण त्यांनी आपली जागा सोडली, आहे की नाही. तो असं वर्णन आहे छान की तो आपल्या पट्टराणीच्या महालात होता रुक्मिणीच्या, आणि रुक्मिणी काय तिचे पायवर चेपत असेल ते काय असेल ते असेल, आहे की नाही. त्याला द्रौपदीचा धावा आहे, आपण द्रौपदी धावा ऐकून द्रौपदी धावा म्हणते, की नाही. त्याचं ऐकू आलं त्याला, कृष्णाला ऐकू आलं तिथे द्रौपदीने, आणि तो तसंच उठला आणि पळायला लागला. जोडेबडे तेच पडले इकडे तिकडे, जसं होतं ना आपण घाई गर्दीमध्ये जेव्हा पळायला जातो कोणत्याही कारणे, असं वर्णन आहे. रुक्मिणी म्हणते कुठे चालले, कुठे हाय नाही काय, म्हणजे द्रौपदी मला बोलवते, आहे की नाही. आणि त्याला म्हणून तिला त्याला वस्त्रा अवतार म्हणतात. जसे भगवंताचे 10 अवतार आहेत ना, प्रसिद्ध अवतार आहेत, तसा हा वस्त्रावतार आहे. प्रत्यक्ष भगवान वस्त्ररूपाने
द्रौपदीपर्यंत पोचले आणि द्रौपदीचं रक्षण केलं, शीलरक्षण केलं. म्हणून ते म्हणतात की तो स्थिर राहू शकणार नाही, म्हणजे आपण त्याला अस्थिर करू शकतो. देवाला कूटस्थ म्हटलं आहे ना, कूटस्थम अचलम ध्रुवम म्हटलं आहे 12व्या अध्यायामध्ये. तो कसा आहे? कूटस्थ आहे. जसं राशी आहे, डोंगर आहे की नाही, तो हालत नाही, तो कूटस्थ आहे. कूट म्हणजे राशी की नाही, ते हालत नसते की नाही. तसं तो ब्रह्म कूटस्थ आहे, अचलम आहे, त्याला चलत्व नाही आहे, हालचाल नाही करत. ध्रुवम आहे म्हणजे पक्का रोवून बसलेला आहे की नाही. असा तो अस्थिर होतो की नाही भक्ताच्या काही बोलवण्याने म्हणा, किंवा भक्ताने बोलवलं म्हणा, किंवा भक्ताची व्याकुळ विनवणी म्हणा, हेची विनवणी करीत असे भवबंधनी सोडवावे. ही जर विनवणी आली, ती तुमचं विनवणी केली, पण तुमचा तो तेवढा संबंध आहे, तेवढं त्याचा कनेक्शन आहे, तेवढं लिंक आहे, कॉन्टॅक्ट आहे, तुमच्याकडं जोर चालू शकेल. ते म्हणतात जर अनुरागमय तुमच्या भक्तीमध्ये, तुमच्या जे काही तुम्ही करता, तुम्ही उपासक आहात, तुम्ही काय आहात, मुमुक्षु आहात की नाही, तुमची ओळख कोणती असू शकते, आपले आयडेंटिटी बरीच असते, आपण लिहितो आहे रेझ्युमीमध्ये, लिहितो माझी अशी ओळख आहे, माझं नाव, जन्म सगळं लिहितो. पण खरी ओळख आहे आपली, आपण भक्त आहोत, मुमुक्षु आहोत, ती खरी ओळख आहे. पण ते म्हणतात अनुरागमय भक्ती उपजेल की नाही, म्हणजे आपच्यामध्ये भक्ती आहे, अनुराग आहे, पण अनुरागमय नाही आहे, सगळंच अनुराग नाही आहे. इतर पण अनुराग आपल्याकडे आहे, पण तेच आहे मयत्व येईल आहे, ते जर प्राचुर्य येईल आहे, तर मग भगवान स्थिर राहू शकणार नाही. म्हणजे तो जो कूटस्थ अचल ध्रुव आहे, तो सुद्धा हलतो, तो जागा सोडतो आपली, तो धाव येतो आणि तो आपल्याला काय म्हणतो, सहाय्य करणं पण छोटी गोष्ट झाली आहे की नाही. तो त्याला आपली जागा देतो की नाही. दिव्यम ददामी ते चक्षु, तू त्या डोळ्याने बघू शकशील. आणि त्याला एक छानसं त्यांनी दृष्टांत दिला आहे समजण्यासाठी म्हणून. श्रीरामकृष्णांनी एक छानसं उदाहरण दिलं आहे, म्हणजे आपल्याला कळावं म्हणून. ते म्हणतात तो भक्तीचा किती भुकेला आहे तुम्हाला काय सांगणार. भक्ती म्हणजे प्रेम, सगळेच प्रेमाचे भुकेले असतात. भुकेले म्हणजे आपल्याला जेव्हा खूप इच्छा असते खाणे, त्याला भुकेला म्हणतो. भुकेला आहे हा, त्याला खाण्याची खूप आवश्यकता आहे, त्याला भुकेला म्हणतो. तो भक्तीचा किती भुकेला आहे म्हणून सांगू, कोण म्हणतात रामकृष्ण म्हणतात, ठाकूर म्हणतात तुम्हाला कितीच काय सांगायचं, किती भुकेला आपल्याला माहीत नाही ना. भक्तीचा भगवान किती भुकेला आहे त्यांना आपल्याला कुठे माहिती आहे. म्हणजे रामकृष्ण म्हणतात सांगतात म्हणून आपल्याला कळेल, नाही तर आपल्याला काय कळणार, किती सांगू. त्याने उदाहरण, गाईला जशी ढेप मिसळलेली सरकी आवडते, समोर पडताच तिचा ती भराभर फडशा पाडते, तशी देवालाही भक्ती आवडते. रागा भक्ती, शुद्ध भक्ती म्हणजे अहेतुकी भक्ती, त्यात काही हेतू नाही आहे, फक्त देवावर प्रेम होतो, देव तुमच्यावर पण, बाकी काही नाही. आपण पुढच्या वेळी बघू ते पुढच्या याच्यामध्ये. अहेतुकी भक्ती म्हणजे त्यात कोणताच हेतू नाही. आपल्याला प्रत्येक गोष्टीला हेतू चिटकवण्याची माणसाची प्रवृत्ती असते, त्या प्रवृत्तीला फाटा दिला आहे, सोडून दिली आहे. ती माणसाची प्रवृत्ती तर दुर्बलता आहे माणसाची, प्रत्येक ठिकाणी तो हेतू जोडतो. मा फलेषु कदाचन म्हणून तर अरे जोडू नको, हेतू जोडू नको. कमीत कमी देवाच्या बाबतीत तर हेतू जोडू नको. त्याला निष्काम अमला म्हटलं आहे श्रीरामकृष्ण, त्यात कोणती कामना मला नरू नको. तसं आहे तसंच राहू दे, मग देवाला मागायची काही देव स्वतःच देतो. तशी देवालाही ती भक्ती आवडते. भक्तराज प्रल्हादाची होती तशी. त्याला म्हटलं भक्तराज आहे बघा, तो प्रल्हाद भक्तराज आहे. त्यांनी कोणताही हेतू जोडला नाही. आपल्या भक्तीमध्ये कोणताच हेतू नाही बघा प्रल्हादाच्यामध्ये. तो आदर्श आहे म्हणून त्याला भक्तराज म्हटलं आहे. भक्तराज प्रल्हाद आहे. भक्ती कशी करावी, देवावर प्रेम कसं करावं, ईश्वरावर प्रेम कसं आपलं जडलं पाहिजे, कोणताही हेतू ठेवू नका. बाकी ठीक आहे, जगामध्ये चालतं ते चालतंच आहे, त्याला काय करणार आपण तसे करणं. एक तरी विषय असा पाहिजे आपण म्हणजे कोणताच हेतू नको की नाही. निष्काम अमला हेतू की भक्ती दे म्हणजे श्रीरामकृष्ण. शुद्ध भक्ती म्हणजे ते म्हणतात, ते त्याला शुद्ध भक्ती द्या. त्याला मलिन करू नका त्या भक्तीला आहे की नाही. एक तरी जागा अशी ठेवायला पाहिजे, काहीच मागायची नाही. मग तो तुमच्याशी बांधला जातो. तशी भक्ती द्रौपदीने केली होती, तशी भक्ती पांडवांनी केली होती, तशी भक्ती प्रल्हादाने केली होती. त्यात काहीच मिसळलं नाही त्यांनी. काय अद्भुत आहे, असे होऊ शकते. ही उदाहरणं अशाने दिली आहेत की असं होऊ शकतं, शक्य आहे ते.
आपल्याला वाटते ते कसं शक्य आहे, कारण आपण पूर्ण हेतूने भरलेले आहोत आहे की नाही. कोणती गोष्ट मतलबाशिवाय आपण करत नाही. काहीतरी मतलब असेल, काहीतरी आपल्याला साध्य होत असेल तरच आपण करणार, आणि ते बरोबर आहे. पण इथे देवाच्या भक्तीच्या बाबतीत कोणताही तुम्ही हेतू समोर ठेवू नका नाही. आणि मग त्यांनी उदाहरण दिलं, आपण पुढच्या वेळी बघतो की नाही. श्रीमंत माणूस आहे, त्याला थोडा नाही वगैरे म्हटलं आहे. ते देवाची भक्ती कशी असावी समजायला कठीण विषय हा, की अहेतुक भक्ती असू शकते काय, असू शकते आहे की नाही. आणि तीच प्राप्त करण्यासाठी म्हणजे आपल्या भक्तीमध्ये जसं पाणी आहे ना, आता पाऊस पडेल बघा, ते पाणी आकाशातून परिशुद्ध असतं, जमिनीवर पडते गढूळ होऊन जातं, मातीत मिसळतं ना. मग आपण पुन्हा त्याला शुद्ध करून घेतो. आकाशाचं पाणी अत्यंत शुद्ध असतं, 1-2 पाऊस पडले की फार शुद्ध असतं पाणी ते. पण पावसात जमिनीवर पडलं ते गढूळ होतं, मग आपल्याला पुन्हा शुद्ध प्यायला पाहिजे, आपण पुन्हा शुद्ध करून घेतो. म्हणजे त्यातली जी मलिनता असते ती आपण पूर्णपणे काढून टाकतो. तशीच भक्ती मूलतः शुद्ध आहे. आपलं मन, आपलं अंतःकरण मूलतः शुद्ध आहे, ते पवित्र आहे, त्यात काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण या जगाच्या याच्यातून आपलं मन अशुद्ध होऊन जातं, मलिन होऊन जातं आहे की नाही, अशुद्ध होतं. बरेचसे विकार येतात. हे विकार आहेत ना, जे षडविकार म्हणतो, काम क्रोध हे विकार आहे. विकार म्हणजे ते अस्वाभाविक आहे, त्याला विकार म्हणतात. ह्या स्वाभाविक गोष्टी निघून जातात आणि अस्वाभाविक गोष्टी येतात की नाही. मग त्या अस्वाभाविक आल्या त्याला तुम्ही बाहेर काढा. स्वाभाविक नाही, पाणी शुद्ध असतं, त्याची मलिनता बाहेर काढा आणि त्याला पुन्हा शुद्ध करा. ती जी प्रक्रिया आहे ती त्याने आणखी एक उदाहरण दिलं आहे. आपण ते पुढच्या वेळी बघूया. ओम निरंजनम नित्यमनंतरूपम भक्तानुकंपं धृतविग्रहं वै ईशावतारम् ओम कृष्णं शिरसा नमामि. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.